तर आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त 2 उकडलेल्या बटाट्यापासून व्हेजिटेबल भरपूर असा हा हेल्दी टेस्टी नाश्ता बनवून दाखवणार आहे। लहान मुलांसाठी स्पेशल हा नाश्ता आहे। त्यांना टिफिनसाठी किंवा असं स्नॅक्स टाईमसाठी तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकता। इतका छान हेल्दी आणि भरपूर असा भाज्या टाकून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। तिकडे बघू शकता सुंदर असा हा नाश्ता तयार झालाय। तर झटकीपट बघूया आपण ह्याला लागणारे साहित्य आणि बनवायची कृती। आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। इकडे मी 3 छोटे बटाटे शिजून घेतलेत आणि असे मॅश केले आहेत हाताने किंवा मॅशरनी पण तुम्ही याला कुस्करून घेऊ शकता। आता हे साईडला ठेवायचं। आता आपण याच्यामध्ये काही साहित्य टाकायचं। खूप झटकीपट आणि सोपा असा नाश्ता आहे। सुरुवातीला 2-3 चमचे बारीक चिरलेला कांदा टाकायचा। आता मी जे पण टाकते साहित्य त्याच्याऐवजी तुम्ही आवडीनुसार सगळ्या भाज्या बारीक कट करून टाकू शकता। जे पण लहान मुलांना खाण्यासाठी नखरे करतात किंवा आवडत नाही अशा भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। हिरव्या मिरच्या जर टाकायच्या असेल तर टाकू शकता किंवा असा लाल मिरचीचा कूट टाकायचा। आता लहान मुलांना तिखट आवडत नाही जास्त, त्यामुळे कमी टाकू शकता, पण हे मी घरच्यासाठी बनवते म्हणजे मोठ्यांसाठी, त्यामुळे मी लाल मसाला टाकलाय, मिरचीचा कूट टाकलाय। त्यानंतर 2 चमचे बारीक चिरलेले टमाटे टाकले। हे सगळी तयारी अगोदरच करून ठेवायची रात्री। त्यानंतर अर्धी वाटी फक्त गव्हाचं पीठ घेतले। आता विचार करू शकता ह्याच्यामध्ये आपण भाज्या टाकल्यात, गव्हाचं पीठ टाकणार, किती हेल्दी नाश्ता हा बनलेला आहे। त्याच वाटीने 2 चमचे मी बेसन पीठ घेतले। हे बघा 2 चमचे बेसन पीठ टाकायचं। बेसन पिठाने खूप छान टेस्ट येते नाश्त्याला आणि पॅक राहतो नाश्ता, नरम सॉफ्ट बनला जातो। आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। इकडे काळी मिरी पूड थोडीशी टाकली तरी चालेल। त्यानंतर भरपूर सारी मी इथे कोथिंबीर टाकली। कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही मेथी आणि पालक नक्की टाका। लहान मुलांसाठी खूप हेल्दी नाश्ता हा तयार होईल। तर कोथिंबीर भरपूर सारी टाकलेली आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं। हाताने जमेल तर तुम्ही हाताने असं याला मिक्स करून घ्या किंवा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्या। खूप मस्त नाश्ता मी तुम्हाला दाखवत आहे आज। जर तुम्हाला वाटत असेल माझे व्हिडिओ लवकर येत नाहीत तर थोडासा पर्सनली प्रॉब्लेम आहे, म्हणजे घरामध्ये थोडंसं वेळ भेटत नाही मला कामामुळं, त्यामुळे जरा व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही मला। जसा वेळ भेटतो तसा मी व्हिडिओ अपलोड करते तुमच्यासाठी। तर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। ते बघू शकता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे असं अजूनमधून जर बटाटे थोडेसे कुस्कुरायचे राहून गेले असेल तर त्याला सुद्धा मॅश करायचं आणि हाताच्या साहाय्याने मला सोपं गेले, तुम्ही चमच्याने पण मिक्स करू शकता। पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल तापत ठेवायचं, चांगला तापून घ्यायचा पॅन तेलामध्ये, म्हणजे तेल टाकून, आणि मग स्लो करायचं। हाय फ्लेम ठेवू नका, नाही तर करपला जाऊ शकतो नाश्ता। चमच्याच्या साहाय्याने हे असं टाकू शकता, लहान मोठे जसे पण तुम्हाला आवडतील तसे, किंवा असं हाताच्या साहाय्याने सुद्धा याला करू शकता। तर मला ना सगळ्या असे जे पण भाजी वगैरे असं नाही, हाताने खूप सोपं जातं। हे बघू शकता किती इझी जातं बघा हाताने सेट करायला। हे 2-4 असे पॅनमध्ये बसून जातील तेवढे मी आता ह्याच्यामध्ये सेट करते। खूप चांगला व्हेजिटेबल हा नाश्ता आहे। असं बाहेरचं खाण्यापेक्षा घरगुती आपल्या घरातल्या घरात थंडीच्या दिवसामध्ये असं भाज्या वगैरे टाकून केलेला नाश्ता खूप चांगला आहे। तर आता ह्याला थोडा वेळ द्यायचं। तेलसुद्धा आपण भरपूर कमी टाकलेला आहे, काही जास्त तेलाचा वापर पण लागत नाही। आणि थोडासा याच्यामध्ये कडकपणा तयार झाला की असं अलगद चमच्याच्या साहाय्याने याला पलटी करायचं। हे बघा पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे, एकदम गोल्डन रेड असा रंग चढलेला आहे। आणि हा नाश्ता ना नरम सॉफ्ट असतो, वरून कितीही क्रिस्पी असला तरी छान लागतो, असा सॉफ्ट लागतो खाताना। हे बघा किती मस्त सुंदर रंग आलेला आहे, चॉकलेटी असा रंग आला आहे आणि पाहता क्षणी असं खायची इच्छा झाली आहे। तर मस्त भाज्या याच्यात टाका आणि हा नाश्ता बनवा। दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं मंद आचेवर, हलक्या हाताने छोट्या चमच्याच्या साहाय्याने याला आलटी पलटी करत राहायचं जोपर्यंत व्यवस्थित हा भाजला जात नाही तोपर्यंत। पाहू शकता पॅनमध्ये तेल अजिबात नाही आहे, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये तेलाचा सुद्धा जास्त काही वापर केलेला नाही। पूर्णपणे हा नाश्ता हेल्दी आहे।
आता ह्याला दोन्ही साईडून असं भाजून घेतलं की मग आपण पलटी करून मग काढून घ्यायचं. काढून घेते. चांगला रंग झालेला आहे. थोडा वेळ अजून द्यायचं. जितका चांगला कडक भाजताना तितका चांगला हा नाश्ता टेस्टी बनतो. हे बघा, ह्याचा सुंदर नाश्ता भाजून घ्यायचा. असं चमच्याने जर पलटी नाही झालं तर असं थोडंसं साईडला एक चमचा घ्यायचा आणि असं पलटी करायचं, म्हणजे सोपं जातं पलटी करायला. आता छान भाजून झालेला आहे नाश्ता. अजिबात तेलाचा थेंब नाही. परफेक्ट असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे. ह्याला आता मी काढून घेते चमच्याच्या सहाय्याने एका प्लेटमध्ये. थोडा वेळ अजून देते, कारण चांगला क्रिस्पी भाजून द्यायचा, त्याशिवाय मग नाश्त्याला टेस्ट नाही. कारण गव्हाचं पीठ आहे, बेसन पीठ आहे, ते पण छानपैकी असं भाजलं पाहिजे. हा बघायला गेलं तर पराठ्याचा पण प्रकार होतो, कारण की आपण याच्यात गव्हाचं पीठ, बटाटा वगैरे, मसाले वगैरे टाकलेत, त्यामुळे हा एकंदरीत छोटे छोटे पराठे समजू शकतात याला. हे बघा, आता मस्त झाला आहे. पाहू शकता किती सुंदर वाटतं. असा छोटासा मस्त झाला आहे. आणि हे सगळे आता काढून घ्यायचं. रंग किती छान आलेला आहे, पाहू शकता. म्हणजे परफेक्ट असं भाजला गेला आहे. चला, आता मी सगळे काढून घेतले. 1-2 नंतर करून घेते, तोपर्यंत आपण झालेले बघून घेऊया. हे बघा, गरमागरम असे 4-5 आपण सुरुवातीच्या बॅटरमध्ये बनवलेले आहेत. तर पाहू शकता किती मस्त हा नाश्ता आपला तयार झालेला आहे. अगदी कडक भाजलेला आहे, क्रिस्पी भाजलेला आहे. म्हणजे वरून कडकपणा आणि आतून इतका नरम, सॉफ्ट, मेल्टी असा हा टेस्टी नाश्ता तयार होतो. लहान मुलाला एकदा देऊन बघा, खरंच पोट भरून खातील. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये भरपूर भाज्या टाका. शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, वाटाणे, जे पण आवडतील ते भाज्या तुम्ही याच्यात टाकू शकता. काय होतं, लहान मुलं आपले भाजी चपाती खायला कंटाळा करतात. अशा वेळेस ना याच्यात गव्हाचं पीठ आहे, सोबत बेसन पीठ आहे आणि भरपूर भाज्या. सगळं भाजी चपातीचं प्रोटीन तुम्हाला ह्या नाश्त्यामध्ये मुलांना देता येईल. ते हे बघू शकता, मस्त झालेलं आहे आणि सगळेच आवडीने खातील. नक्की ट्राय करा. आणि केचपसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत, मेयोनीजसोबत भरपूर भारी लागतो. गरमागरम चहासोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. थंडीच्या दिवसात असं हेल्दी मस्त खाल्लं पाहिजे. तर मला तर खूप आवडलं आहे, कारण की वरून इतका क्रिस्पी आणि आतून नरम सॉफ्ट असा हा नाश्ता. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.